आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज। हा पूर्ण व्हिडिओ हा काल्पनिक आहे, रत्नाकर औसेकरच्या कल्पनेतून। अभिनंदन अभिनंदन महाराष्ट्र राज्याचे हो घातलेले मुख्यमंत्री तेव्हाचे, पण नाही झाला ना दादा। पद्मसिंह दादा, मी पवनराजे बोलतो स्वर्गातून। अरे ओमराजे शिवसेना सोडणार, शिंदे सेनेत जाणार म्हणून मला कळालं। आणि खरं सांगू, पद्मसिंहजी पाटील साहेब आपलं साहेब म्हणावं का भाऊ म्हणावं का रक्ताचं नातं म्हणावं, काय म्हणावं हा सुद्धा प्रश्न माझ्या समोर पडलाय। पद्मसिंह पाटील, अहो शरद पवार साहेबांना तर आपल्याला मुख्यमंत्री करायची इच्छा होती हो, पण मध्येच माझा खून झाला। 3 जून 2006 रोजी कळंबोली येथे एक्सप्रेस वे जवळ एक इंडिका कार माझ्या समोर आली आणि त्या कार मधल्या दोघांनी माझ्यावर गोळ्यांचा बेछूट गोळीबार केला। पद्मसिंह पाटील साहेब, त्यात तुमचं सुद्धा नाव आलं। अहो, तेरणा साखर कारखान्याची निवडणूक वाद आपला झाला। काय झालं हे तुम्हाला आणि मला दोघांनाच माहिती आहे। नंतर मी विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहिलो आणि आपण एका वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली। ती बातमी नव्हती, जाहिरातच होती की पवनराजेंनी पद्मसिंह पाटलाला पाठिंबा जाहीर केला। तरी पद्मसिंहजी, मी तुम्हाला दोघी पछाड केलं आणि अवघ्या 450 ते 550 मतांनी तुम्ही निवडून आला। अख्ख्या महाराष्ट्राला राजकारण समजत होतं। पद्मसिंहजी, तुम्हाला बी राजकारण कळालं की आता हा पवनराजेची गोडदर थांबवणार नाही। तुम्हाला असं वाटलं पद्मसिंहजी की मी कुठेतरी तुमच्या राजकारणाच्या आडवं येतोय, मी तुम्हाला विरोध करतोय। पण तुम्हाला खरं सांगू, मी तुमचा किती बी केलं तर लहान भाऊ, चुलत भाऊ असून बी सख्या भावावरची माया तुम्ही माझ्यावर दाखवली। पद्मसिंहजी, माझ्यावर विश्वास टाकला, कोट्यावधीची कामं मला दिली, मोठं केलं। पवनराजे बी नाव वाढू लागलं, तुमच्या कानावर बातम्या येऊ लागल्या। तसं तसं तुमच्यात कुठेतरी बदल होताना मला दिसत गेला। आता कसं पद्मसिंह पाटील साहेब, तुम्हाला न्यायालयानं मुक्त केले निर्दोषत्व पुराव्या अभावी। मग हे पारसमल जैन काय आभाळातून पडला का काय? मग गाडी आडवी करून गोळ्या घालणारे ते लोक कोण होते? याच्यातले कितीतरी लोक फुटले, साक्ष बदलल्या, ठिकाणं बदलली। अहो शेवटी न्याय देवता येते। बर, न्याय देवतेचा आदर
या हिंदुस्थान मधल्या सगळ्या जनतेनं केला पाहिजे. आता न्याय देतानाच तुम्हाला निर्दोषत्व केलं. म्हणलं चला सकाळी सकाळी फोन लावूया माझ्या भावाला पद्मसिंह पाटलाला. धाडस केलं पण आता काय गोळी घालणार होतो की अहो मी वर स्वर्गामध्ये मजेत आहे. पण खरं सांग तुम्हाला परेशान करून सोडलं 20 वर्ष माझ्या ओमराजे. बघता बघता नेता काय झाला, आमदार झाला, खासदार झाला. आणि पद्मसिंहजी देशात सर्वात जास्त बहुमतानं 2 नंबरला निवडून येणारा त्याचं नाव ओम पवनराजे निंबाळकर. आता तुम्ही पद्मसिंह पाटील परिवार म्हणाला की भांडवल केलं, पवनराजेच्या खुनाचं भांडवल केलं. बर का नाही करणार? शेवटी लोक आहे तो माझा. बाप गेल्याचं दुःख लेवखाला जेवढं कळतं तेवढं कुणाला कळणार आहे. पण पद्मसिंहजी अरे तुमच्यासारखा रांगडा पैलवान निर्व्यसनी माणूस, मजबूत माणूस व्हीलचेअर वर बघून या पवनराजेचे मनळे हळहळ बर तब्येत सांभाळा. आणि आता काय, आता ओम म्हणतो सर्वोच्च न्यायालयात जायचं. मला बी ओमचा फोन आला, मला विचारला की काय करू राजे. म्या म्हणलं पवन आता शिंदे सेनेत जायचं का उद्धव सेनेत जायचं हे तुझ्यातूच ठरव. हे बघ तसं उद्धव सेनेला तू सोडणं म्हणजे लाखो लोकांच्या मतदानाचा अपमान करण्यासारखं बरं का. आणि शिंदे सेनेत जाणं तुझं बी म्हणणं बरोबर आहे की विकास पाहिजे. बरं मला एक प्रश्न पडलाय, पवनची झाली द्विधावस्था पद्मसिंहची, त्याला बी कळलं गेले काय करावं काय नाही. आता मला काल म्हणला राजे काय करू. मी पवनला उत्तर दिलं, म्हणलं पवन मतदारसंघात जा, ज्या लाखो लोकांनी तुला खासदार केलं, बहुमताने निवडून देण्याचा मान तुला दिला, त्या लोकांची तू राय घे. जनता काय म्हणते, लोक काय म्हणते, आणि लोकांनी काय कौल दिला त्या पद्धतीनं वाग. बर पद्मसिंह पाटील अहो मला सांगा तुम्ही, मी तुम्हाला मतदारसंघात कधी अडवलो? कधी बी नाही अडवलं. तुम्हाला जेवढं काही विकासामध्ये मतदान करता येईल, लोकांकडून करून घेता येईल, तुम्हाला बहुमत निवडून आणता येईल, पूर्णपणे प्रयत्न केला. आता काय झाले माहिती का, पुलाखालून लई पाणी वाहून गेले पद्मसिंहचे. पिढ्याचा अंतर पडलाय, नात्यामध्ये अंतर पडलाय, प्रेमामध्ये अंतर पडलाय. आणि हे अंतर कमी होईल असं मला नाही वाटत. पद्मसिंहजी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करावं वाटते. कारण कसं आहे, शेवटी तुम्ही भाऊ आहो, रक्ताचं नातं आहे हो, नाही तुटत. पण शेवटी कसं आहे, खुनाचा आरोप तुमच्यावर झाला. अहो पार अण्णा हजारेला सुपारी, अण्णा हजारेला मारायची सुपारी देण्यापर्यंत तुमचं नाव आलं. काय काय वाईखायली बघा मी रोज स्वर्गामध्ये. आता सगळे स्वर्गामध्ये मला म्हणायला लागले ओमवर अन्याय झाला, ओमवर अन्याय झाला, ओमवर अन्याय झाला. पण खरंच ओमवर अन्याय झालाय का? खरंच पद्मसिंह पाटलांनी माझा गेम केलाय का पद्मसिंह पाटलाला ही कुठली सजा मिळाली? 20 वर्ष. अहो काही काळ तुम्हाला तुरुंगात बी जावं लागलं, गृहमंत्री होतात तुम्ही.
जे पोलिस तुम्हाला सलूट ठोकायचे त्या पोलिसांनी तुम्हाला अटक केली. अरे 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 अरे. हे दुर्दैवी आहे, दुर्दैवी. पण पद्मश्री पाटील, आता मी तुम्हाला एकच सांगतो, हे गुन्हा मला वाटते सर्वोच्च न्यायालयात चालणार आणि अजून किती वर्ष चलत काय बी सांगत नाही. पण एक सांगतो, हे गुन्हा चालत तोपर्यंत पद्मश्री पाटील नाव आणि पवनराजे नाव, ओमराजे निंबाळकर नाव आणि धाराशिव म्हणजे आपला मतदारसंघ गाजणार बर का, वाजणार बर का. जिकडं बघावं तिकडं चर्चा, पारावर चर्चा, कालनी चर्चा, सोसायटी चर्चा, मतदारसंघात चर्चा, विधानसभेत चर्चा, लोकसभेत चर्चा. काय पद्मश्री पाटलाला न्याय मिळालाय म्हणे, पद्मश्री पाटलावरचा अन्याय दूर झाला म्हणे. आता जनतेला माहिती कोण न्याय केला, कोण अन्याय केला, कोण खून केला. पण पद्मश्री पाटील मला अजून बी कळलं कोण खून केला. काल ओमराजे बी म्हणलं, जर पद्मश्री पाटलांनी एवढं 128 साक्षीदार झाल्यानंतर 5-25 कुठली. आता सबळ पुरावा क्वार्टरला मिळाला नाही म्हणून तुम्हाला लोकांना निर्दोष सोडले. पण ही सगळी कहाणी खोटी आहे का? 128 लोक खोटी आहेत का? 25 फुटले कशाच्या जीवावर फुटले? मग आता पुढे काय होणार? सगळीकडं चर्चा चर्चा चर्चा. आता मला तर एकच वाटते बघा, शेवट बघा एक झालं, माझ्या खुनानं ओम शेड झाला. ओम पवनराजे निंबाळकर नाव देशाच्या नकाशावर कोरलं गेलं. मग ओमनं बी काम लई केलं बरं का खासदार होता. एका फोनला उत्तर देणारा खासदार म्हणून अहो पंतप्रधानांनी त्याचा गौरव केला. आणि कुणी बी फोन करता आमच्या ओमला कवा बी. ओमनं काय केलं माहिती का पद्मश्री पाटील? धाराशिव जिल्ह्यात तुमची जी दहशत होती ना, ती दहशत घालवण्याचं काम ओमनं केलं. आता कसं आहे माहिती का, सगळा न्याय निवाडा इथंच आहे. जसं कर्म करावं तसं फळ मिळत. आता काय होणार काय नाही पुढचं मला काय माहित नाही. पण एक गोष्ट सांगतो, धाराशिव मतदारसंघातल्या लाखो लोक चर्चा सुरू झाली. मग पद्मश्री पाटला नाही मारलं तर ओमराजे म्हणतात की आमच्या पवनराजेला कोण मारलं. आता माझा आत्मा, पवनराजेचा आत्मा बी पवनराजेलाच विचारून आलाय, बोल पवन तुला कोण मारलं. लई लोक भेटली काल स्वर्गामध्ये. हो, बाळासाहेब ठाकरे भेटले, RR पाटील भेटले, विलासराव देशमुख भेटले, लई लोक भेटली. आजी दादा बी भेटले की. हो, आजी दादा म्हणली काय करावं म्हणले पवनराजे, काय करावं. म्या म्हणलं आता काय करायचं, न्याय देवतीनं जे न्याय दिलाय ते म्हणलं अजित दादा आपण आता गृहीत धरायचं. आणि तुम्हाला खरं खरं सांगतो म्हणलं, आता ह्याचा सोक्षण मोक्ष जनतेच्या दरबारात झाला पाहिजे. मग आता जनतेच्या दरबारात झाला पाहिजे म्हणजे काय, काय नाही बघा. जैसी करनी वैसी भरनी, आज किया कल पाएगा, सर को उठा कर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा. म्हणून म्या गेलो, ओम पोरका झाला, आपल्या परिवारात अंतर आलं आणि जगात आपल्या दोघांच्या नावाची चर्चा झाली की भाऊच भावाचा वैरी, भाऊच भावाचा दुश्मन, भाऊच भावाचा काटाकड. आणि म्हटलंच की पद्मश्री जगात सगळ्यात मोठा दोस्त भाऊच आणि जगात सगळ्यात मोठा दुश्मन कोण असेल तर भाऊच. आता हे खरं आहे का खोटं आहे?
आता संध्याकाळी फिरताना मला अजितदादा म्हणले आपण गप्पा मारू. आता रात्री आम्ही गप्पा मारणार आहोत, आमच्या चर्चा बी होणार आहे. आणि मी अजितदादाला एकच मानणार आहे की अजितदादा आता पवनराजेनं जो निर्णय घेतला एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेत जायचा, त्याला बी तुम्ही सपनात जाऊन काहीतरी राय द्या, त्यानं जावं का न जावं. आता ओम बी जाणारे मतदारसंघामध्ये फिरणारे, जनतेत विचारणारे की मी काय करू. आता जनतेचे लोक काय सांगतील, मतदारसंघातले लोक काय सांगतील, ते सांगून त्यानं उद्धव साहेबांना घेतणार आहे. आता तडका पडकी काल एकनाथ शिंदे साहेबांना बोलला मला फोनवर, नाराजी व्यक्त केला की न्याय मिळाला नाही, न्याय मिळाला नाही, न्याय मिळाला नाही. आता बघावं त्याला देव तर न्याय देते का. आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज.